वेलकम टू सीसा किचन। तर आज मी टिफिनसाठी बनवलेला आहे गवारीचा ठेचा। तर अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे गवारीच्या ठेच्याची आणि खायलाही एवढा टेस्टी आणि छान लागतो। लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील असा आहे। आणि फक्त मुलांसाठी जर बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा। तर इथे मी गवार स्वच्छ धुवून कढईमध्ये तेल न घालता भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण मिरची घालणार आहोत। तर मिरची घालून थोडा वेळ भाजून झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहोत। तेल घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता हाताने तोडून आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि लसूण थोडासा। तर हे सर्व एकत्र करून आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। हे सर्व करतच मी चपाती बनवण्यासाठी तयारी केलेली आहे आणि आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व घालूयात आणि बंद चालू करून ओबडधोबड आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। तर आता कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे। तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घातलेलं आहे आणि आपण जे ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे सर्व मिश्रण ते घातलेलं आहे। तर आता यामध्ये हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्हाला जर जिरं मोहरी घालायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये परतू शकता, पण ते जिरं मोहरी घातल्यामुळे टेस्ट अजूनच वाढते। तर बघू शकता मस्त असं गवारीचा ठेचा तयार झालेला आहे आणि आता मी चपाती बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे। कढईवरती मी झाकण ठेवणार नाही। टिफिनला ठेचा द्यायचा आहे तर पूर्णपणे थंड करून घेणार आहे। तुम्हाला जर कुकिंग ब्लॉग बघायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा। तर एक चपाती भाजून झालेली आहे। तर चपाती बनवतच इकडे मी टिफिनही भरलेला आहे। आता शेवटची चपाती भाजण्यासाठी तव्यावर टाकलेली आहे आणि ती चपाती भाजेपर्यंत इकडे मी ठेचा काढून ठेवलेला आहे। म्हणजे पटापट भांडे रिकामे करून साईडला ठेवले म्हणजे किचन ओटाही साफ होतो पटकन। आणि आता शेवटची चपाती भाजून झालेली आहे। तुम्हाला गवारीच्या ठेच्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि ट्राय करून बघायलाही विसरू नका। तर अशा प्रकारे सकाळची कुकिंग झालेली आहे आणि दुपारी जेव्हा लागेल तेव्हा दुपारी बनवते। तर टिफिनही झालेला आहे भरून आणि आता गॅसचा ओटा क्लीन करून घेणार आहे। तर गॅसचा ओटा जर क्लीन केला नाही तर अजिबात फ्रेश वाटत नाही, असं कोणाकोणाला होतं नक्की कमेंट करून सांगा। भांड्यासाठी स्नो व्हाईट लिक्विड वापरतात, त्याच लिक्विडने मी किचन ओटाही साफ करून घेते। खूप क्लीन आणि छान निघतो। तर अशा प्रकारे मस्त चकाचक असा किचन ओटा आणि बेसिन आपलं क्लीन झालेला आहे। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय बाय। तर आज दुपारच्या जेवणामध्ये बनवलेली आहे मी सोयाबीनची भाजी। तर याचा शॉर्ट व्हिडिओ याच चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्की